वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. म्हणजे किती उशीर करते ग कामावरनं घरी यायला? कुठे रे उशीर झालाय? रोजच्या टायमिंगला तर आली आहे की. हा, अजून तर लाईट बी लागली नाही. मग कधी कधी तू पार लाईट लागली येतीस. अरे मी बराबर टायमिंगला आली आहे. पण तुझ्या शाळेला तू सुट्टी लागली ना. दिवसभर एकटाच घरी असल्यामुळे तुला येळ नाही गेला, त्यामुळे तुला तसं वाटतं. होय बाबा, मला बी काहीच खरं म्हणा. मी उद्या तुझ्या बरोबर येणार तुझ्या कामावरती. काम? त्यापेक्षा तू पुढच्या वर्गाचा अभ्यास का नाही करत बरं? शाळा भरला काय बोंबलं ठेंडू म्हणते. काही दुसरी आयडिया सांग, नाही तर मी तुझ्या बरोबर येणार. एक काम कर, मी ना तुला माझ्या आवडीचं एक पुस्तक देते वाचायला. ती वाच. धम. शिवछत्रपती इयत्ता 4. म्हणजे आता मी 4थीत जाणार आहे. हे पुस्तक मी 4थीत गेले वाचू शकतो ना? नाही वाचायचं. मला कळतंय रे माझ्या राजा, पण आता मी तरी काय करू? तू एक काम कर की, तू जा की तुझ्या मित्रांबरोबर खेळायला. दिवसभर खेळायचं, एकदम राडाच. अगं, ही काय सांगण्याची गोष्ट आहे का? माझे सगळे मित्र गावाला गेलेत. कोणी मामाच्या, कोणी आत्याच्या, तर कोणी मावशीच्या. म्हणजे मला बी पाठव की कुठेतरी. काहीतरीच हट्ट असतो का तुझा. तू काय मला एकटीला सोडून जाणार आहेस का? तू गेल्यावर मला करमल का तरी? छे छे, अजिबात कुठे जाणार नाही. इथंच राहणार आणि हे पुस्तक वाचणार. आता तुला कसं सांगू राज, आपल्याला कोणीच नाही र. बापाकडचं तर कधी कोण नव्हतंच, आणि आईकडची समधी नाती ती गेली तेव्हा तिच्याबरच गेली. पर मी आहे ना, मी तुला कधीच अनाथपणा जाणवू द्यायची नाही. मी आज तुझं समज आहे.
ताज्या ताज्या फुलांचं ताजं ताजं गजरं न्या. ए दिदे कितीला आहे गजरा? 10ला 1 आहे, 100ची 12. लय महाग आहे. अगं दिदे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. दे के 10ला 2 दे. आयो दे अरे दे. बरं दमा दी लय महाग आहे. चला ये तू. गजरं घ्या गजरं, ताज्या ताज्या फुलांचं ताजं ताजं गजरं. मावशी. हा वजे टाकले किती रुपये देणार? 20 रुपये देणार. आयो मोठं वजय 50 तरी द्या की हो. बरं घे जाऊन दे. द्या. देऊ आहे 40 पर देता का? हा चालते. येऊ का? हा. मी येऊन बसली तरी पोराचं ध्यान नाही. म्हणजे कधी आलीस? आई शपथ घाबरलो ना मी. घाबरायचंय काय त्यात? आणि तू घाबरूच कसा शकतो र? तू महाराजांचं पुस्तक वाचतोय ना, मग तू कसा घाबरलास? हे बघ मंदे, मी 2-3 धडे वाचले, पण म्हणावं असं डोक्यात काही घुसेनाच ग. डोक्यात फक्त रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालले. मुघल कोण होते,
ते महाराष्ट्रीयन जनतेवर एवढा अत्याचार का करत होते आणि ते फक्त जिजामातांनाच का दिसत होतं? मग इतर बाया काय करत होत्या? अशा अनेक प्रश्न. अरे वा, म्हणजे तो महाराजांच्या आधीचा समजा इतिहास वाचला म्हणायचं की. आणि तुला प्रश्न बी पडल्यात, म्हणजे तू पुस्तक मन लावून वाचलेलं दिसते. अगं माझ्या राजा ग, लय भारी वाटलं. अगं वाचन इतकं दंग झालं की तू कधी आली ते कळत नाही. चल बाबा काहीतरी खायला कर, राहिलेली उद्या वाचतो. होय युवराज, चला तुमच्या न्याहारीचं बघते. वा, त्या पुस्तकातल्या बायकाच बोलली भारी. आज तसंच काहीतरी खायला बनव मस्तपैकी. होय, ही बघ तुला काय आणलंय खायला. काठीशा असणार ना? हा, आय शपथ, कसली भारी आहे राव तू. बहीण कुणाची हाय? होय होय, खा गप गुन्हा ना आता. गजर घ्या गजर, ताज्या ताज्या फुलांचं ताजं ताजं गजर. गजर घ्या गजर, ताज्या ताज्या फुलांचं ताजं ताजं गजर. दीदी गजरा दे ना एक. गजरा वय, धर की ग. उधार दे ना. उधार नाही की ग बाळ, मला लय लांब जायचे. अगं दे की. बर धर, मम्मीकडनं पैसे आणून द्या. हा थँक्यू. गजर घ्या गजर, ताज्या ताज्या फुलांचं ताजं ताजं गजर. धडा नंबर 13 भाषाच्या हातावर तुरून दिल्या. मामा गजरा घ्या की, काय एकच दिदी, राहिला यावं. एकच गजरा राहिला वय. हो, एवढ्याला आहे 10. 10 रुपयाला. दे आता, काय आता एकच राहिलाय तुमच्याकडे बी. कधी येणार? काय रे? म्हणजे लय भारी पुस्तक आहे, पण आता मला जी प्रश्न पडलीत ना त्याची उत्तर आता तू द्यायची. तर म्हणजे कसं झालं माहिती का, अभ्यास तो करायचा आणि परीक्षा मी द्यायची वय. अगं तसं नाही, मी लहान आहे ना, काय गोष्टी नाही जपत मला म्हणून. बरदरी, माझा आवरू दे, मग झाडलोट करत बोलते बर तुझ्याशी. चल. चला. म्हणते हम्म. स्वराज्य म्हणजे काय ग? एवढा घास खा. एवढ्या एवढ्या घास खाल्लाय, सांग ना ग. झोपताना सांगते की रे राजा. नाही सांग. धर खा. हा जर संपून दे ना. खा एवढं, मला कापड काढायचे ते. हम्म. म्हणजे हा थांब, मी तुला एक प्रश्न विचारता. काय? ते स्वराज्य म्हणजे काय ग? आणि स्वराज्य शपथ घेताना शिवाजी महाराजांनी खरंच नाही दुबट कापलेलं? तुला खरं सांगू सुद्या, अरे हा इतिहास मी ज्या शिकले का नाही त्यावेळेस तो मला पण झपलाच नाही. पण जसं जसं मला कळायला लागलं का नाही तसं तसं समजलं बघ की स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. थांब, तुला जरा फोडून सांगते. हे बघ, शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात का नाही आपल्यावरती मुघलांचं राज्य होतं
आणि ते मुघल का नाही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगूच देत नव्हते. मंदे तू जी मला सांगते ना ते माझ्या डोक्यात काहीच घुसेना. थोडं इस्कटून सांग की. अरे म्हणजे समजा आपल्याला ना त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लागायचं. आपण आपल्या मनाप्रमाणे ना काहीच वागू सुद्धा शकत नव्हतो. अच्छा, जसं तू मला म्हटली पुस्तक वाच, मी वाचलं तसं ना. ए गाबड्या, मी तुला कधी रे काय म्हणते? अगं चेष्टा केली. आता खरं सांग की ग, शिवाजी महाराजांनी खरंच नव्हतं बट का आपल्याला? होय. अरे आपल्या महाराष्ट्रातली जनता पार हैराण झालती बघ. मुघल आपल्या आया बहिणीची आबरू लुटत, त्यांच्यावर अत्याचार करत. हे समज शिवाजी महाराजांच्या आईसनी म्हणजे जिजाऊ मासाहेबासनी नाही पाहवलं. त्यांनी आपल्या अवघ्या 16 वर्षाच्या पोराला सांगितलं की शिवबा स्वराज्याची निर्मिती करा. आईच्या एका शब्दासाठी महाराजांनी कुठलाही कसलाही विचार न करता रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य उभारण्याची स्वतःचं बोट कापून शपथ घेतली. त्यावेळेस त्यांच्यासोबत फक्त 15च मावळं होतं आणि त्याच मावळ्यासनी सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्यात पहिला गड जिंकून आणला आणि स्वराज्याला तोरण बांधलं आणि त्या गडाला नाव दिलं तोरणा. मंदे ही गोष्ट ना मला लय आवडली. तू उद्या घरी यायच्या आत मी हे पूर्ण पुस्तक संपवून टाकतो. म्हणजे तू काम कर की मला अशाच एक एक गोष्टी सांगत जा. बरं चालते. तो दिवसभर पुस्तक वाचायचं आणि जे तुला समजलं नाही का नाही ते मी संध्याकाळी कामावून घरी आल्यावर मला विचारायचं, मी सांगत जाईन. ठीक आहे. मंदे आता शेवटचा प्रश्न, ते महाराजांनी जिंकलेले गड आणि किल्ले काय असतं ग? आयला आता ते तुला कसं सांगू बरं? तो आता मला प्याचात टाकलं की रे सिद्या, ते तुला असं सांगून नाही समजणार. त्यासाठी आपल्याला महाराजांचा गड किल्ला बघावा लागेल. मग मला बघायचा महाराजांचा गड किल्ला. आपण आहे ना उद्याच जाऊ. काय खाऊ पेंड आहे? दुकानात जाऊन 4 पैसे देऊन लगेच आणायचं? लय लांब असतंय ते. किती लांब? आपल्या घरापासून ते बारामती पर्यंत एवढं? अरे नाही राजा, लांब म्हणजे पाक 200-300 किलोमीटर लांब. आपण नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकणार? मला जायचं म्हणजे जायचंय. सिद्या, तू आधी पुस्तक वाच बरं. बरं ठीक आहे. तू उद्या घरी यायच्यात मी अख्खं पुस्तक संपवीन. पण मला परवा दिवशी नाहीचा. अरे सिद्या, मी तुला असा शब्द नाही रे देऊ शकत. का नाही देऊ शकणार शबूत? मला जायचंय म्हणजे जायचंय. नको ना बाळा हट्ट करूस. मी उद्या कामावून घरी आली का नाही आपण गावात जाऊन तुझी काठी शेव आणू तुला खायला. नको मला तुझी काठी शो. मला गड बघायचंय. होय ग म्हणते मी तुला कधीतरी काहीतरी मागितलंय का ग? माझे सगळे मित्र मामाच्या गावाला गेले. माझे आई बाबा असते त्यांनी पण मानेला असतं. स्वतःला आई बाबा म्हणून काय नव्हत. सिद्या, काय बी कसं बोलतोयस? बरं ठीक आहे, जाऊ आपण पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात नको, वार सांग. तुझा पुढच्या आठवडा कधी उगवत नाही. तारीख सांग. सिद्या कसं रे समजणार राजा तुला? आपल्या आयापतीत नाही रे जाणं. का नाही जाणं? मला माहिती तू अशीच करणार. राडी गुडी लावणार, गुलू गुलू बोलणार आणि झोपावणार. सकाळी उठले आम्ही सगळं विसरून जातो म्हणून ना. राहू दे, जाऊ आपण येत्या रविवारी. या रविवारी मी मेलो तरी गप्प बसायचं नाही. सिद्या, काय बी कसं बोलतोय र? ह्या रविवारी दिस इकडचा तिकडं उगवल, पण ही मंदी मिली तरी तिची जबान बदलणार नाही. आपण जाणार म्हणजे जाणारच. हे! धडा नंबर 14. गड आला पण सिंह गेला.
दाबड्याला तर जाऊ म्हणलंय, पण जायचं कसं म्हणते? कुठल्या गडावने न्यावं बरं त्याला? एक काम करते, गुरुजीसनी विचारते, ते सांगतेलच की. नमस्ते गुरुजी. अरे मंदा, नमस्ते नमस्ते बाळा, ये. पण आज अचानकच कशी काय आलीस? काय नाही गुरुजी, आमचं सिद्धे आहे का नाही, हा हा. तो म्हणतोय मला महाराजांचा गडकिल्ला बघायच्यात. कोणतं दाखवू त्याला तेच कळाना. कोणतं दाखवू? आपल्या जवळपास कोणतं आहे? ऐक, जवळचा लांबचा असा काय विचार करण्यापेक्षा त्याला जर गडकिल्ले पाहायचीच इच्छा आहे ना, तर तू त्याला रायगडच दाखव. कारण तो आपल्या पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकानं रायगड एकदा नक्की पाहावाच. असं बरं ठीक आहे गुरुजी, मी त्याला रायगडलाच नेते. पण खर्च किती येईल हो? खर्च जाण्याचा येण्याचा आणि तिथे राहण्याचा विचार केला तर 4,000 रुपये खर्च येईल. अयो, 4,000? काय कमी पडतायत का? नाही नाही, तसं नाही, मी करते की काहीतरी. बरं, एक काम कर तू. बारामतीमध्ये एक सामाजिक संस्था आहे, तू तिथे जाऊन त्यांना भेट. ते अशा लोकांना मदत करतात. बघ, तुला काही त्यांनी मदत केली तर. बरं ठीक आहे गुरुजी, तसंच करते. चला येऊ का? अजूनही गजरे इकायचं राहिलेत. एक काम कर तू, जाताना शिद्दूला 100 रुपये खायला दे आणि त्याला नक्की गडकिल्ले दाखवायला घेऊन जा बरं का. आणि हो, रायगडच दाखवायला घेऊन जा. आणि तुला काही जरी मदत लागली ना, तरी निसंकोच मला विचार, मी तुला मदत करीन. चला येऊ. हो, ये. गुरुजी, पैसे नको आव, असंच मागून खायची सवय लागल. आता गुरुजीची बी आज्ञा आहे, मूड बी वाटाना. तुम्ही एक काम करता का? माझंही गजरे घेता का? म्हणजे मला बी बरं वाटेल. कसं आहे ना मंदा, तू लहानपणापासूनच स्वाभिमानी होती. अगं, शाळेमध्ये असताना हातात न बसणाऱ्या पेन्सिलीनं तू लिहायचीस, पण कधी कोणाला मागून पेन्सिल घेतली नाहीस. मग आता 100 रुपये फुकटचे कसे घेशील तू? आण ते गजरे. चला येऊ गुरुजी. हा, ये ये. बरं, कधी निघणार आहेस? रविवारी. पुस्तक वाचत बस रे. गजर घ्या, गजर ताज्या ताज्या फुलांचं, ताजं ताजं गजर. ओ ताई, गजर घेता का? घ्या की. गजर घ्या, गजर ताज्या ताज्या फुलांचं, ताजं ताजं गजर. झोपलं वे लेकरू.
म्हणजे कधी आलीस? मला का नाही उठवलं ग? अरे राजा, तो इतका गोड झोपलेलास ना की तुला उठूच नाही वाटलं बघ. चल बाबा, काहीतरी खायला कर. अजून राहिले धड्याबद्दल अभ्यास बी करायचंय. चल, तू तोंडावर पाणी मारून घे, मी तवस्तूक बनवते. होय ग म्हणते, आता महाराज आपल्याला भेटतील का ग? अरे ते तू आधी पुस्तक वाचून काढ, मग तुला सगळं समजेल. जप. बर. कुठला कार्यक्रम आहे? जावं लागेल कार्यक्रमाला. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार, या. नमस्ते, बसा. काय म्हणता मॅडम, कसं काय नाही केलं? काय नाही दादा, मला असं समजलंय की तुमचा ग्रुप महिन्या 2 महिन्याला वेगवेगळ्या गडावर जातो. आता कधी जाणार आहे हो? हो हो हो, नेहमी दर महिन्याला जातो. 1-2 मिनिट, चहा घ्या मॅडमसाठी. दर महिन्याला आमचा ग्रुप जातो. पण गेल्या आठवड्यातच आमची मुलं जाऊन आली. आता काय काळजी करू नका. काय जायचं होतं का तुम्हाला? हो, मी आणि माझा भाऊ, आम्हा दोघांना यायचं होतं. ठीक आहे ना, त्यात काय. आता पुढच्या महिन्यात पुन्हा जाणारच आहेत मुलं. जाता येईल तुम्हाला, काय हरकत नाही. नाही हो दादा, मी त्याला रविवारी जाऊ असं सांगितलंय ना. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, रविवारी जाता येईल तुम्हाला, काय हरकत नाही. काय जाण्यासाठी जी काय मदत लागेल ते आम्ही तुम्हाला करू, काय अडचण नाही. कसं आहे, फक्त जाताना आमच्या प्रतिष्ठानचे टी-शर्ट्स तुम्हाला घालावे लागतील आणि थोडंसं व्हिडिओ कव्हरेज करण्यासाठी एक मुलगा तुमच्याबरोबर असेल. बाकी काय अडचण नाही. हां, नाही दादा, मी त्यासाठी नव्हते आले. मला फक्त कसं जायचं तेवढंच सांगा. आणि तसं बी मला त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचा आहे, आपल्या गावातलं राजकारण नाही. मला फक्त कसं जायचं एवढंच सांगा. ठीक आहे, काही काळजी करू नका. तुम्ही गडावरती जाणार आणि आम्ही सगळी मदत तुम्हाला करणार. बबन, त्यांना गडावर जाण्यासाठी जी काय मदत लागेल ती करा. काय मॅडम, मी जरी परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती असलो तरी माणसाने विद्यार्थी दशा नाही सोडली पाहिजे. आणि मला आज तुमच्याकडून शिकायला मिळालं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे महत्त्वाचे. उगीच त्याची जाहिरात करणं ही गोष्ट महत्त्वाची नाही. समजलं, मलाही समजलं. काही काळजी करू नका. फार चांगला उपक्रम आहे आणि फार चांगले विचार आहेत तुमचे. नक्की तुम्ही जाणार. या. ठीक आहे, नमस्कार. बबन, मॅडमला सगळी मदत करा. हे गडावर गेले पाहिजे. चला या. ताई 2000 पुरतील. भाऊ पैसे नकोत, फक्त कसं जायचं तेवढंच सांगा. रविवारी सकाळी बारामतीतून फलटण, फलटणमधून ताई भोर, भोरमधून महाड आणि महाडच्या पुढे 20 किलोमीटर रायगड. धन्यवाद भाऊ, ओके येते. ओके. बारामती, फलटण, भोर, महाड आणि मग डायरेक्ट रायगड. मंदे, अगं ये मंदे. अगं कुठं आहेस तू? मावशे, कशा डिस्टर्ब करते ग? इथं अभ्यास करते दिसत नाही का तुला? अभ्यास करतोय वय? हा, अरे शाळेला सुट्ट्या लागल्या की आणि हा अभ्यास करतोय. तुला नाही कळणार. हा, काय ग मावशी, काय म्हणतोय सिद्या? त्यो काय म्हणणार? हा, गंडवतोय मला. शाळेला सुट्ट्या लागल्या आणि अभ्यास करतोय म्हणतोय. बर ते जाऊ दे. तुला एक गोष्ट विचारायसाठी
सकाळपासून तुझ्या घराचा रस्ता धरलाय बघ मी. किती बडाबडा करतेस ग मावशी. आता बर, मी जे ऐकलंय ते खरं आहे का? काय ऐकलंय तू? म्हण तू गडावर जाणार आहेस या सिद्धेला घेऊन? होय, जाणार आहे. मी त्याला रायगडला घेऊन जाणार आहे, रायगडला. अगं काय बोलतीस काय तू? अक्कल बिक्कल काय हाय का नाही? काय बी बोलतीयस? तरणी ताठी पोर तू, वयात आलेली. ना आई ना बाप ना कुणाचा दाब दडूप, आणि चालली रायगडला. मावशे, आता ह्या दाब दडू पण वळणाचा काही इशू येत नाही. आणि तू उगा नकोस आमची घेण्यान देण्याची काळजी करत जाऊ. आम्ही दोघं खंबीर होती एकमेकाची काळजी करायला आणि घ्यायला बी. आता मग काय म्हणते, ही फिरत असती हे घर ते घर, इकडच्या गोष्टी तिकडे सांगायला, तिकडच्या गोष्टी इकडे सांगायला. अरे ए कुणाचं वाटवं झालंय र माझ्यामुळं? मला आपलं वाटलं तुमच्याबद्दल काळजी म्हणून आले. म्हणलं वनवाशी आहेत, जरा 4 गोष्टी समजून सांगाव्यात. तर हे मला चाडेला बी म्हणतंय गाबड. मावशी, एवढी काळजी जर तू तुझ्या पोराची घेतली असती ना, तर तुला आज अशी दुसऱ्यांच्या पोरांची काळजी करत फिरावंच नसतं लागलं. जा तू. आता परत मेली ना तरी तुझ्या घराचं तोंड बघायची नाही मी. जा निघ, आली मोठी शानपणा करा. जा आता? जा. बघ आता परत येते का तुझ्या घरचं तोंड बघायला? ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझंच खरं. जा जाते आली मी. मोठी शानपणा करा. जा, काय बाया, जमानाच राहिला नाही आता भलायचा. आले आपल्या घरी. असं बोलतात का मोठ्या माणसांना? बस वाचतो तू ते पुस्तक. साहेब, तुमच्यामुळंच आम्ही वाचायला शिकलो आणि वाचायला आल्यामुळंच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळालं. खरं तर महाराज अजून जास्त काळ जिवंत असतो ना, तर साहेब तुम्हाला आमच्यासाठी एवढं चंदनासारखं झिजावंच नसतं लागलं. त्यांना वाचल्यावर कळालं की ते सुद्धा समध्यासनी एक समान वागणूक द्यायचे. त्यांच्या दरबारी सुद्धा समध्या जाती धर्माची माणसं राबत होती. त्यांचंच वैभव दाखवायला चालले सिद्धाला घेऊन. आशीर्वाद असावा. यस, चल 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 लवकर चल. यस.
आता आपण रायगड जाणार ना? होय. म्हणजे चल की पटापटा. अगं रिक्षा जाईन, चल होय की बाबा, चालले की. चल. अगं चल ना पटकन. अगं चल लवकर. अरे नाही जात बाबा रिक्षा. अगं चल, जाईन कोणतरी. चल चल. कुणीच नाही हरा अजून. ला 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 ला. काय रे पोरांनो, कुठे निघाला? रायगड. रायगड? अरे आपली गाडी तर बारामती पर्यंतच जाते. मामा, आम्हाला माहिती आहे. आमचं कसं जायचं पण नक्ष तयार आहे. मोठ्या माणसांना असं बोलतात का? अगं मी किती हुशार आहे ते दाखवतो तू. चल बस. चला चला बसा, बारामती पर्यंत सोडतो, बसा. अरे बसायचंच होतं आपल्याला, कशाला उतरलास? बरं बसते आता त्याला. ए पलीकडे सोडून बस. मी पण तिकटीला पैसे दिलेत की. ए अरे गप केला का? मी पैसे दिले काय फुकट बसलोय वय? तो सारखा डाव असतोय. मामा, हा, हे डबल पैसे का तिकटाचे? अरे मी काय वाजनाव पैसे नाही घेत, चिटवर पैसे घेतो बाळा. काय राव, बसायला बी जागा करत नाही. सिद्या काय? अगं मला इथं बसायचं, टिकून बसायचं. हे काय करतय? ग बस. इथं मला एकदम बसायचंय. ह्याचं काय चाललंय? ओ डोल्या, किती डोललाय रे तू? किती खातो रे तू? गप्प आहे. असं नाही बोलू एखाद्याला. असं केल्यावर कसं व्हायचं रे सिद्या? मी काय करू पण तू मला जागा बसायला ना करते ना. लांब जायचंय ना आपल्याला. अरे पोरांनो, तुम्ही मामाच्या गावाला निघालाय वाटतं. मामाच्या नाही, मावळ्यांच्या. अरे म्हणजेच कुठं? रायगड. अरे इतके लांब आणि दोघच? अरे नील धरून कोणतरी तुम्हाला. अहो मामा, आमचा मामाच एवढा खतरनाक आहे की त्यांचं नुसतं नाव जर घेतलं ना, काळजात धडकी भरती आहे. काय बोलतेस? फक्त टेन्शनच नाही, बिंदास जावा. मामा तुम्ही नीट जावा, हे तुम्हाला धरते हो चोर. हो, मी नीट जातो, काहीच काळजी करू नका. नीट जावा. म्हणजे बसला किती टाका असतात ग? असतील की 5. आणि ती इकडे एक टन घेती, इकडे एक टन घेती, इकडे घेती, तिकडे एक घेती. कशी काय करते? बस पडते का घर पडतेत? मला तर वाटतंय घरच पडते ती. घरांचा का असतं ना? किती प्रश्न विचारतोय रे सिद्या? ग बस की. दादा, लोणंदची बस कुठे लागते हो? बस ती कसं आहे? चला गाडी सोडतो तुम्हाला. नको दादा, बस कुठं लागते तेवढंच सांगा. सोडावलं असतं पण आता लागते बघा तिकडे लोणंदची बस. जावं मग तिकडं. काय हे माणसं कुठने बी विचारायला.
जुग 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 आगे न गाडी. होय गं म्हणते ती जुग 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 आगे न गाडी का असती आणि ती महाराजांची किलो जाती का? किती रे सिद्धे तुला प्रश्न पडतात? ती लोणंद आल्यावर सांगते, थांब जरा. अगं सांग की का आत्ता. तुक 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 खिडकीतनं बघ काय दिसते. मला सारखीच गंडावती. घडावते. भूक लागली असेल ना माझ्या राजाला? हा. हे तर कुठं काय दिसेना पण र बसायला. तिकडं तर कुठं काय दिसेना. चल तिथं बसू. पकड. इकडे राहत. घामानावाला ग झालाय माझा बाबू. हात धुत चल. म्हणते लय भूक लागली. चल की तिथं बाकडावर बसून खाऊ. म्हणते काढ की ग लवकर. अर्धम की काढायला लागले की. दम दम मी चारती. इष्टी आली की सिद्ध्या? कांदा 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 पडला. पुढे जाऊन खावा. सिद्ध्या पिशवी पिशवी बघितली का हो? इथे एक होती. सिद्ध्या पिशवी कुठं वर गेली रे? अरे काय करायचं रे? चल. पिशवी बघितली का हो? एक होती. पिशवी बघितली का हो बाबा? तसली वायरची होती अहो. आजी, शिरवळा जायला रोड कुठे? सरळ जा.
सरळ जाऊ का? हा हा जा जा. म्हणजे तुला पिशवी लक्ष देत नाहीत का ग? अरे राजा, तुला चारत होती की र. तू म्हटली थोडं चालायचं आणि 2-3 किलोमीटर आणलं. थांब, इथं सावलीला थांब. मी तर हात करते कशाला तरी. कर बाबा. कुठे गेला? इकडे ये की. राजा कशाला हात करू र? काय बी आहे ना. तू बसतो का वाईच? सावली बी नाही कुठं. मामा, काय आम्हाला शिरवळला सोडतं का हो? सोडतो की. बसा बसा. म्हणजे मला नाही वाटत आपण रायगडावर पोहोचू. अरे आपण नक्की जाणार. यात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराजांनी स्वराज्यात 40 किल्ले सामील केलत. पण हे त्या औरंगजेबाला पाहवलं नाही. त्यानं मिर्झा राजे जयसिंगाला आपल्या स्वराज्यावर स्वारी करून पाठवलं. त्यावेळेस महाराज राजगडावर होत. मिर्झा राजानं पुरंदरला येडा टाकला. त्यावेळेस पुरंदर किल्ल्याचं किल्लेदार होतं मुरारबाजी. त्यांनी मोठ्या शर्तीने गड लढवला. पण शेवटी दिलेर खानाच्या बाणाने त्यांना वीरगती मिळाली. तेव्हा महाराजांनी ठरवलं, एक एक सेनापती हातून घालवण्यापेक्षा 2 पावलं मागं आलेलंच बरे. राजांनी मिर्झा राजे जयसिंगाबरोबर पुरंदरचा तह केला आणि त्या तहात आपल्याकडचं 23 किल्लं त्या औरंगजेबाला दिलं आणि स्वतःच्या पदरी फक्त 17 ठेवून घेतलं. अरे एवढीशानं महाराज काय हारलं नाहीत. त्यांनी पुन्हा स्वराज्य उभारण्याची तयारी सुरू केली. तसं आपलं तर कापडून पैसेच गेलेत, जिद्द नाही. म्हणजे आपली बी त्या पुरंदरच्या ताकद झाली. मुरारबाजी गेले म्हणून थांबून चालणार नाही. हा, आपण नक्की जाणार. येस. भोरला रस्ता कुठनं जातो? काय म्हणला कुठं? भोरला सरळ ना? हो हो सरळच. काय रे पोरांनो, कुठं चाललाय? भोरला. बोहरला? आणि तुम्हाला यायचंय वय? हो. मग मी 100 रुपये घे ना एका एकाचे ते पण. मग तुम्ही जावा भाऊ.
आमच्याकडं पैसेच नाहीत. पैसे नाहीत मग नाही का मग नाही नेणार मग. ए पोरांनो या, चला चला लवकर. हा चला. काय रे पोरांनो, कुठं चाललाय? रायगड. रायगड कशाला? छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला. लका आता कुठे तिथं महाराज? असं म्हणू नका भाऊ. नुसत्या रायगडच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात महाराज आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहे ती. रायगडाच्या प्रत्येक भिंतीत महाराज आहे ती. अव इथले हवा, पाणी आणि या प्रकाशात सुद्धा महाराज आहे ती. हायला का पोरांनो, मी विसरलोच. समदा महाराष्ट्रच महाराजांचा आहे. हा. ए उतरा पोरांनो. हा उतरा. काय करा, इथून असंच मधनं जावा. 2 मिनिटाच्या अंतरावर भोर आहे. हा असंच जावा. बर. हा ए पोरांनो, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. म्हणजे हं? अजून किती राहिलंय ग रायगड? अरे अजून आपण 10 पैसे पण नाही आलो. खरं काय? मग काय रे पोरांनो, कुठनं आलंय म्हणायचं? आणि जाणार कुठं आहे सा? रायगड. रायगड? आम्ही दोघच? तुमच्या घरच्यांनी बरं सोडलं तुम्हाला. आवा आम्हाला कोणीच नाही. होय ग म्हणजे ती रकमावशी आपल्याला काय म्हटलेली? हा आम्ही वनवाशी आहे. वनवाशी. वनवासी? अरे लेकरा, ज्याला आईबाप नसतात त्याला वनवासी म्हणतात. पण आपल्या महाराष्ट्राचा एक बाप आहे की, राजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही तर त्यांनाच भेटायला चालणार रायगडावर, मग तुम्ही वनवासी कसे सांग बरं? बरं ते जाऊ दे. मला एक सांगा, तुम्ही खरंच काही खाल्लंय का नाही? होय बाबा, खाल्लंय की मग अशी लोणंदमध्ये. खाल्लंय. हे बघा, या फडक्यात भाकरी थोडी, 2 जण खाऊन घ्या. थोडं पाणी पिलं का बिनघोर झोप लागन रात्रीची. नाहीतर त्या डासांचं कीर्तन रातभर ऐकत बसावं लागल. नाही बाबा, नको. आम्ही खरंच खाल्लंय पोटभर. लय तो इमानी आहेस पोरी, लय खुद्दार आहेस. मला सांग, माझ्या जागी जर तुझा खरा आजा असता तर तू काय केलं असतंस? नाही म्हणली असतीस का? नाही ना? हे बघ, तुझ्या या सुसंस्कृतपणावरून एक गोष्ट मला वाटते की तू थोरा मोठ्यांचा मान राखणार ना? घे. द्या बाबा.
आता तुम्ही नातच जोडताय म्हणल्या मान तर राखावंच लागल. ए सिद्या, चल बाबा, आजोबांची भाजी भाकरी खाऊ. मग आता आधीच भूक लागलेली. तो आहे की म्हातारी तत्ववादी. म्हणजे लय झोप आली. झोप लागली? धर ठू तिकडं. पाय घे वर. रामकृष्ण हरी. ए पोरांनो, ए अरे उठा, उजाडलं. ए उठा, जायचं नाही रायगडला. उठा उठा. ताय चहा प्यायचाय. काय चहासाठी डायरेक्ट ताय? अग का रात्री हे बाबा बोलले ना थोड्या मोठ्यांचा आदर करायचा म्हणून. चला, काय गोष्टी न सांगता कळायला लागल्यात म्हणलं चहाचं नियोजन तर करावंच लागेल. चल तोंड तोंड घेऊ. चल चला बाबा, हो. येते. सावकाशीनं जा, हा. सुखरूप जा. खाली बघ. चहा प्यायचाय साहेबांना. पडी पोडे 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 एन्न पोडे पोरांनो, काय पाहिजे तुम्हाला? वडापाव. वडापाव? अरे ते मालकीन नाही आले रे अजून आमचे. ते भांडे घासायचे राहिले तेवढे. चहा येतो देऊ का तुम्हाला? हा आवा अण्णा, मला वडापाव बी खायचा आहे चहा पण प्यायचाय, पण आमच्याकडे पैसेच नाहीत. पैसे नाही? चला निघायच नाही अजून. भावानी नाही काय नाही आले बेकारीचे. हा
हॉटेलवाला आम्ही भिकारी नाही. आमचं सगळं सामान लोणंदला चोरी गेले. सिद्या, तू जी काय बोलतोय ना ह्याचा कुणाला काय बी फरक नाही पडणार. आणि तसं बी आपल्याला फुकाटचं खायचं बी नाही. काहीतरी कर की ग ताय. थांब अण्णा, हा मी काय म्हणती, तुमची घरवाली असतर मी देऊ का तुमची समधी भांडी घासून? हा चालतंय की ते मागे भांडे आहे. हा मी देतो त्याला चहा, पण माझ्याकडे तुम्हाला त्याला पैसे नाही जे. पैसे नकोच आहेत अण्णा, फक्त माझ्या भावाला का नाही छान वडापाव द्या. चालते, जा. इपडे पोड काय झालं अण्णा, काय? झाली समधी ए भांडी घासून. पोरा बस की, तुला पण देतो थोडा छान आहे. घे थोडा नको घे. अण्णा, माझ्या सिद्ध्याने घेतलं ना त्यातच माझं पोट भरलं. चला येऊ का? अरे पण तुम्ही कुठं चाललाय रे? हा रायगडला. रायगड? महिंद्राच मोठा घाट आहे रे. होय अगं, कधी इकडे असं डन, कधी तिकडे डन, असं डन तसं डन. किती चालतोय तरी उर का ना. मग काय? गाडी बी थांबा ना एखादी. अयो, सिद्या, आता थोडी शिकत राहिलाय बघ घाट. काय थोडी शिक, केवढा मोठा आहे बघ. तू म्हटली छोटा आहे, बघ किती मोठा आहे का. नाही रे माझ्या राजा, थोडसकच राहिलंय. काय थोडीशी चालू वाटा ना. तात्या, महाड किती लांब आहे अजून? नका महाडलं 40-50 किलोमीटर लांब आहे आणि तुम्ही महाडला चालत निघालाय वय. चला माघारी फिरा. नाही आहो तात्या, आम्हाला काय बी झालं ना तरी महाडलाच जायचंय. लका 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 आता कवर जायचा तुम्ही महाडला? रात व्हायची वेळ आली, पुढं जाऊन जंगल आहे. त्या जंगलात लय लांडगं कोलं वाघ आहे, ती कच्च खात्याल तुम्हाला. जावत लागल तात्या. बर एक काम करा, त्या जंगलाच्या अलीकडे नांदगाव म्हणून गाव आहे, त्या नांदगावात मुक्काम करा आणि सकाळ उठून पेपराच्या गाडीत नाही तर दुधाच्या गाडीत जावा. हा जावा बघू बिगी. हा तात्या, काय रे? तुम्ही बी बेगी जावा. होय तुम्हीच जावा बाळांनो, तुम्हाला लांब जायचंय. होय होय. ताया, आज या गावात थांबायचं नको ना. राजा त्यांचं ऐकायला. आपल्याला घावल तसं जाऊ की आपण, गाड्यासनी हात करत. बर, अंधार पडस तर जाऊ. जिथं अंधार पडेल ना तिथं राहू मग. हाँ? क्या सलीम, अभी क्या चल रहा है? दादा, इथं कुठं हॉटेल किंवा ढाबा आहे का हो? है ना बहन, आगे जाकर दाहिनी तरफ को है. अरे रहीम, अकेली लड़की कहाँ वहाँ जा सकती है, उधर खतरा है. नाही दादा, काय अडचण यायची नाही. येतो आम्ही. धन्यवाद. अरे सब उधर लड़के लोग शराब पीते हैं, वो हैवान उसकी इज्जत भी लूट सकते हैं. कोई टेंशन की बात नहीं है सलीम, वो छत्रपति शिवाजी महाराज की पावन भूमि में आई है, लड़ सकती है वो. पाहुणी कुठची म्हणायची?
गावात नवीन आलंय म्हणून विचारले. अहो आम्ही पार कटफळवरून आलोया. कुठून? बारामती. कोणाकडं? तसं आमचं इथं कुणी बी नाही. आम्ही रायगडला निघालोय, पण अंधार पडायला लागलेला दिसतोय, म्हणून म्हणलं राहावं ह्या गावात. असं कसं कोणीच नाही? चला आमच्या घरी, करतो तुमची खातिरदारी. बरोबर की नाही? नाही दादा, नको. राहतो आम्ही शाळेत किंवा देवळात. ए दादा, सर बाजूला. अहो असं कसं? आमच्या गावात पाहुणी तुम्ही, हा? आणि जर आम्हीच तुमची खातिरदारी केली नाही तर काय म्हणायचं? आणि आम्ही असताना तुम्ही शाळेत आणि मंदिरात राहणार? छे 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 छे, आम्हाला पटत नाही. अहो आमच्या घरी चला, तुमची सगळी खातिरदारी करतो. नाही दादा, येतो आम्ही. क्या देखते हो सलीम, चलो मारल्यात बडवीचे साले. 2-2 ठोक टाकल्या जात्यान पळून, नाही तर पोरीची इज्जत लुटल्या बेकार जाणार नाही तर. चल. ठहर सलीम, जरा रुक. नाही दादा, नको. असं कसं नको? ओ काय करताय? अरे. हात सोडे, हात सोड. अरे हात सोड. तुझ्या तावलं. ओ हो. थांबा की, या एवढी काय करायची गरज आहे? तुम्ही जा तुमच्या रस्त्याला, आम्ही जातो आमच्या निघ रस्त्याला. बघ, निघ. चले. नालायकाची आवलत झाली. सिद्या, सोच, मी का अडवलं होतं तुला? आपण जर आत्ता तिला मदत केली असती तर ती प्रत्येक वेळेस मदतीची वाट बघत बसली असती. अरे ती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातली वाघीण आहे, वाघीण. लागलं नाही ना माझ्या राजाला? ताय, मी खूप घाबरलेलो. मला वाटलं ते तुला मारतात का काही. मला मारणं एवढं सोपं नाही. मी पन्हाळ्याचा लढा गावाच वाचला होता. काय झालं पन्हाळ्याच्या लढ्यात? अरे माझा राजा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्ला आपल्या स्वराज्यात पाहिजे होता ना, त्यावेळेस कोंडाजी फर्जंद पुढं आला. त्यावेळेस तो किल्ला आदिलशाहीत होता बघ. आपल्या कोंडाजी फर्जंदांनी फक्त 60 मावळ्यासनी बरोबर घेऊन पन्हाळ्या किल्ल्यावर स्वारी केली. आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या मावळ्यासनी एक मंत्र दिला होता. मरण आलं तरी चालल, पण शरण जायचं नाही. त्यावेळेस पन्हाळ्या किल्ल्याचा किल्लेदार होता बाबू खान, आणि त्याच्यासोबत 3000 सैनिक. आणि आपल्या कोंडाजी फर्जंदांकडं फक्त 60. मोठ्या शर्तीनं आणि गनिमकाव्यानं कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा किल्ला पुन्हा आपल्या स्वराज्यात सामील केला. अच्छा, म्हणजे तू एकटी आणि ते दोघं. ए धबी बच्चाड. ताय, खरंच तू त्या कोणाची फर्जन सारखी लढत होती. अरे माझा राजा, चला आता आपल्याला सोय करायची ना खायची झोपेची. मामा, आम्हाला माडला सोडता का हो? माडला नाही जाणार, बिरवाडीपर्यंत जाणार आहे. बरं तिथपर्यंत सोडा. पण आमच्याकडे पैसे नाही. बसा. राजाल जिंकुनिया जगभरी, शिवबाराज नाव गाजजी, शिवबाराज नाव गाजजी. आ मामा, गाडीला काय झालं? पेट्रोल संपलं का काय? गाडीला गाडी संपलं.
पोरांनो खाली उतरा, मला नाही वाटत गाडी चालू होईल. ताय मागासारखा ह्याचा काय प्लॅन नाही ना? नाही, ह्यो माणूस चांगला वाटतोय. मी माणसावेळा काय कधीच चुकत नाही. हा हॅलो, अरे दाद्या, नागेंद्र बोलतोय. अरे ती माझी गाडी माडच्या 4-5 किलोमीटर अलीकडे बंद पडली. हा या, हा लवकर याला का, लय उशीर होईल. अरे जाग्यावर नाही पोचलो तर मालक बोंबलन. चल खाली उतरून बघू काय झालं ते. मामा अजून किती वेळ लागन हो? रात व्हायची वेळ आली आणि अजून टोन बी सुटलं नाही. काहीतरी करा की हो. अरे मी फिटरला फोन केलाय, तो नुसतंच येतो येतो म्हणतोय. बरं मामा, आम्ही तवर हो का चालत हळूहळू पुढं. बर दमाने जावा आणि एका कडेने जावा. आज गडावर गाड्या लय असत्यात जाणाऱ्या आणि फॅमिली पण असतात, त्यामुळे तुम्हाला गाड्या मिळणं जरा अवघडच आहे. जावा. नका काळजी करू मामा, जातो आम्ही हळूहळू. आणि पुढे जाऊन काहीतरी खावा. आणि इथून माड 4-5 किलोमीटर लांब आहे. चला येतो. हा. ए बाच्या बा, इकडे ये. काय हो मामा? काय हो मामा? हिधर मामाकडून आणि काहीतरी खावा. हा जा. चला येतो. होय होय, सावकाश जा रे पोरांनो. ताय मला नाही वाटत मी इथनं पुढे चालू शकतो. असं करू नको राजा, थोडासा धीर धर. कटाळा करू नको. कंटाळा कोण करते? लय ताण लागली. मला कळतंय र, मी मगाच्या धरणं बघतीय पण कुठं घर दिसाना, करानात मोटर चालू दिसाना. हिर बघतीय पण हिर बी दिसणार कुठं. सिद्या काय? चल र, तर बघ तिथं हिर दिसतीय. मी नाही चालू शकणार. चल र, 2 पावलं. हिर असली तर पाणी तरी पिऊ. हा चल. दम 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 उतरू दे मला आधी. मला लय ताण लागली. हा
तुझ्यासारखा जर मी धरला असता तर कदाचित आज आपल्या बरं आपला आई बाप असत. कशाला यायचं? घरीच थांबायचं नाही का? हा आपल्या शेतापाशी. उरक उरक लवकर. उरकती क्याव. आणि मला काय म्हणायचंय, घरी जाऊन स्वयंपाक कोण करायचं? मीच करणार आहे किती काय तुम्ही करणार आहे वे. अहो पोरगी बघा कुठे गेली आपली. अरे कोण आहे का इकडं? अहो कोणी हाय का इकडे? अरे या की पोरगी बुडली माझी. अहो पोरगी बुडली हाय का कोण इकडे? अरे या की कोणीतरी. पोरगी बुडली माझी. माझी पोरगी बुडली हो. अरे या की अहो कोणी हाय पोरगी का? बुडली माझी. अहो हाय वाचवा का नाही कितीला कोण? कोणी हाय अरे या की का? नका, पोरगी बुडली कोण माझी. हाय का तिकडं? अहो पोरगी बुडली वा कोण हाय का तिकडं? अहो तुम्हाला पोहता येत नाही तर कशाला उडी मारायची? माझी पोरगी बुडली, माझा नवरा बी पाण्यात गेला या. कोणी हाय का वा वाचवायला या? कोण हाय का? माझी पोरगी बुडली वा, माझी पोरगी पण गेली, माझा नवरा पण गेला पाण्यात. कोण हाय का? वाचवा वाचवा. आवय आव कोण हाय का व? माझी पोरगी पाण्यात गेली व, माझा नवरा पाण्यात गेला. कोण हाय का? कोण हाय का व? माझा नवरा पाण्यात गेला, पोरगी पण माझी पाण्यात गेली व. घाबरला नाहीस ना? नाही. लय धीरज आहे माझा. सिद्या चल धर. मावशी वडापाव द्या दोन. ताय तुला खरं सांगू का, मी पण खूप घाबरलेलो, पण तुला पाहून असं वाटलं तू काय मरून देशील बाई, म्हणून धीर धरला. असंच झालतं बघ पावनखिंडीच्या लढाईत. काय झालतं ग? भर पावसाळ्याचे दिवस होत. सिद्धी जहरनं पन्हाळ्याला वेढा टाकून 6 महिने उलटले होते. गडावरची संधी रसद संपत आली होती. तवा महाराजांनी आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळांनी ठरवलं की राजांनी हा गड सोडायचा. ठरलं. पौर्णिमेच्या रात्री राजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गड सोडला.
दिवस उजाडताना हे समदे घोडखिंडीपाशी आले. घोडखिंडीत आल्यावर बाजीप्रभू राजासनी म्हणाल, राज, तुम्ही लागोलग विशाळगड जवळ करा. म्या गनिमासनी इथंच अडवतो या खिंडीत. राजाओ, लाख मेलं तरी चालत्याल, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. बाजीप्रभूंचं हे बोल ऐकून राजा लागोलाग निघाला. तवर ही गनिम इकडं खिंडीत आलंच होतं. बाजीप्रभूंबरोबर फुलाजी प्रभू आणि रायाजी बांधल होता. त्या दोघांसनी वीरगती मिळाली. तब्बल 12 तासाच्या घटकानंतर राजगडावर पोचलं आणि ठरल्याप्रमाणे तोफांचं 3 बार दिलं. तोफांचा आवाज ऐकून शिर छाटलेला बाजीप्रभूंचा देह जमिनीवर कोसळला. फक्त तोफांचा आवाज ऐकू येईपर्यंत एकटंच लढत होत. ताय, तुम्हाला मगाशी एकटीन झटकून बाहेर काढलं तसं ना? हैर माझा राजा, तसंच. बर चल, झोप आता. सकाळ स्वारी रायगडावर जाणार हाय. इथं झोपायचं? होय, आजची रात हिथंच काढू. सिद्ध्या, जागच है. ताय, बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा इथं कसं काय? मला माहीतच होत. प्रश्न विचारणारच. चल, आधी तोंड धुवून घेऊ, मग बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला जाऊ. सांग की ग. चल की, सांगते की. ताय, खरं सांग की ग, बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा इथं कसं काय? अरे, या ठिकाणाला चौदार तळा असं म्हणतात. त्या काळात माणसं आपल्याला स्वच्छ पाणी पिऊ देत नव्हती ना. तेव्हा साहेबांनी ह्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून हे पाणी आपल्या समद्यांसाठी खुलं केलं. आयुष्यपत कसले विशेष आहे राव. 2 खतरनाक माणसांनी एका ठिकाणावर केवढी मोठी कामं केलेत. बाबासाहेबांनी चौदार तळ खुलं केलं आणि महाराजांनी महाराष्ट्र निर्मिती. कसलं भारी वाटतंय. तुला माहित होतं का नाही इथे 14 तळ आहे? माहित होतं, पण तुझ्या डोक्याचा समजा गोविंद होईल ना, म्हणून तुला सांगितलं नाही. पण रायगडावरून माघारी येताना मी तुला सांगणारच होती. पर चल, ऊन पडायच्या आत आपल्याला गडावर जायचे. बाबासाहेबांचं दर्शन घेऊ आणि जावा. खुल भीमान तळ हे केलं, तवा प्यायाला पाणी मिळालं. खुल भीमान तळ हे केलं, तवा प्यायाला पाणी मिळालं. नव्हतं जागायाचं विसर्जिन, नव्हतं जागायाचं विसर्जिन. पाणी पाजून चवदार केलं, खुल भीमान तळ हे केलं. कार्य भीमाचं साऱ्या जगात आहे किती अनमोल. भीमराव माझा हाय लय थोर, सोनं साऱ्यांच्या जीवनाचं केलं. भीमराव माझा हाय लय थोर, सोनं साऱ्यांच्या जीवनाचं केलं.
खुल भीमान तळ हे केलं. दलितांचा देव तू जय भीम, देशाचा मान तू जय भीम, ज्ञानाचा सागर जय भीम, लोकांचा साहेब जय भीम. दलितांचा देव तू जय भीम, देशाचा मान तू जय भीम, ज्ञानाचा सागर जय भीम, लोकांचा साहेब जय भीम. सिद्या काय झालं र? काय झालं? चक्कर आली वाटतं. चक्कर? चल 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 इथं घे चल. सिद्या दादा बास झाला आता आम्हाला, तुम्ही खा. बर बर. ह्याला चक्कर कशी काय आली होती? आव काल सकाळपासून लेकरानं काय नाही खाल्लं, फक्त रात्री एक वडा खाल्लाय. उन्हा तानामुळं आली बघा चक्कर. कुठनं आलाय र? बारामती. बारामती? आणि कसं? गाड्यासने हात करून बघा, आणि कवा कवा चालत बी. दादा एवढी शेती तुम्ही करतात वय? हो हो माझीच आहे. पुण्याला होतो सर्व्हिसला, मनच लागत नव्हतं. म्हणलं शेती करावी, बाहेर वाटते बघ शेती करून. चला लय उपकार झालं बघा तुमचं. बर बर सावकात जावा. चला येऊ का दादा? हो हो दमान जावा. ताय आत्ताच मामा किती भारी होतं ग. त्यांनी तर माझं मनच वागलं, पण मला वाटलं तू नाही म्हणते का काय. मी कशाला नाही म्हणू रे राजा, मी तुझं तोंड बघितलं होतं, आणि त्यात एवढं नवल करण्यासारखं काय आहे र? अरे तो शेतकरी राजा अख्ख्या भारताची भूक भागवतो, मग आपल्यासारख्या कितीतरी जणांना पोसेल किती. होय ग ताय, एवढं चालायचं आपल्याला. सिद्या तू मला लोणंदमध्ये का भोरमध्ये आल्यावर बघ विचारलेलं. हा की म्हणते अजून किती आहे ग रायगड? तेव्हा मी तुला सांगितलेलं ख्यार अजून आपण 10 पैसे पण नाही आलो. त्याच उलट की आता फक्त 10 पैसे राहिले. म्हणजे 10 पैसे आलो आणि फक्त 10 पैसे राहिलं, यात किती मोठा फरक आहे ग. शब्दाचा अर्थ वेगळा असतो या बाळा. बरं आता चल पटापटा, बोलतच बसतोया, अजून हे डोंगर चालायचा आहे. आयु चल चल. आयु शुभा राज राज शुभा राज राज शुभा राज राज शुभा राज. डोळ्यात तेज अंगारवरी समशेर ही तुझी शान, लाखात एक तू राजा ओमचा आहे तुझा अभिमान, राज शुभा राज राज शुभा राज. डोळ्यात तेज अंगारवरी समशेर ही तुझी शान, लाखात एक तू राजा ओमचा आहे तुझा अभिमान. तन मनात घुमतो नावाचा नाद, राज शुभा राज राज शुभा राज
शुभाराज राज शुभाराज शुभाराज राज शुभाराज एक एक पायरी चालू तुझ्या नावान नाव ऐकताच मनी उठत या तुफान एक एक पायरी चालू तुझ्या नावान नाव ऐकताच मनी उठत या तुफान शूरवीर छाती पोलादी शूरवीर छाती पोलादी युक्तीचा तू फनकार मात देऊनी शत्रूंना विजयाचा तू झनकार राज शुभाराज राज शुभाराज शुभाराज राज शुभाराज छतमायेच दिल आभाळा प्रमाण हातून स्वराज्य घडविल श्रमान चल आपण जाऊ छतमायेच दिल आभाळा प्रमाण हातून स्वराज्य घडविल श्रमान नाव साऱ्या जगताशी गाज नाव साऱ्या जगताशी गाज थोर असे हे महान शिवशक्ती कार्याची आज पेटवू यमशाल राज शुभाराज राज शुभाराज डोळ्यात तेज अंगार उरी समशेर ही तुझी शान लाखात एक तू राजा आमचा आहे तुझा अभिमान तन मनात घुमतो नावाचा नाद राज शुभाराज राज शुभाराज राज शुभाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव राज शुभाराज राज शुभाराज छतमायेच दिल आभाळा प्रमाण हातून स्वराज्य घडविल श्रमान
छतमायेच दिल आभाळाप्रमाण हातून स्वराज घडविल श्रमान नाव साऱ्या जगताशी गाज नाव साऱ्या जगताशी गाज थोर असे हे महान शिवशक्ती कार्याची आज पेटवूया मशाल राज शुभा राज राज शुभा राज डोळ्यात तेज अंगार उरी समशेर ही तुझी शान लाखात एक तू राजा मुचा आहे तुझा अभिमान तन मनात घुमतो नावाचा नाद राज शुभा राज राज शुभा राज राज शुभा